मापन. पहिल्यांदा लांबी मोजायची. लांबी मोजण्यासाठी आपण जी कंपास मधली पट्टी वापरतो त्यावरती सेंटीमीटरच्या खुणा असतात. त्यावरती 1, 2, 3, 4 अशा 15 पर्यंत दिसतायत त्या आहेत सेंटीमीटरच्या खुणा. सेंटीमीटर हे थोडक्यात सेमी असं लिहितात. एका सेंटीमीटरचे 10 समान भाग केल्यावर प्रत्येक भागाला मिलीमीटर म्हणतात. मिलीमीटर हे थोडक्यामध्ये मिमी असं लिहितात. मोजपट्टीची पहिली खूण रेघेच्या एका टोकाशी जुळवल्यावर रेघेचं दुसरं टोक ज्या संख्येपाशी येतं ती संख्या त्या रेघेची लांबी असते. आता खालील रेघांची लांबी मोजा आणि त्याचं रूपांतर मिलीमीटर मध्ये करा. या रेघेची लांबी 3 सेमी म्हणून 3 गुणिले 10 बरोबर 30 मिमी. या रेघेची लांबी 5 सेमी म्हणून 5 गुणिले 10 बरोबर 50 मिमी. या रेघेची लांबी 4 सेमी 3 मिमी. या रेघेची लांबी 8 सेमी 6 मिमी. आता या ठिकाणी दिसणारी जी पट्टी आहे तिचा पहिला थोडा भाग तुटून गेलाय, म्हणजे त्याच्यावर 1 आणि 2 हे सेमीचे आकडे दिसत नाहीयेत. परंतु या पट्टीवर 3 सेंटीमीटरची खूण मात्र आहे आणि पुढच्याही खुणा आहेत. मग या पट्टीचा उपयोग करून जर आपण एखाद्या वस्तूची लांबी मोजणार असू तर त्या वस्तूची लांबी 3 पासून पुढे मोजता येईल. आता या पेन्सिलची लांबी 3 सेंटीमीटर पासून 9 सेंटीमीटर पर्यंत आहे. म्हणजेच 9 वजा 3 केले की आपल्याला उत्तर मिळेल 6, म्हणून पेन्सिलची लांबी 6 सेंटीमीटर. आता 2 ठिकाणामधलं अंतर अंदाजे मोजायचे. शाळेच्या प्रवेशद्वारापासून वर्गापर्यंतचं अंतर मोजायचे. त्यासाठी मोठी टेप आपल्याकडे नाहीये, तर मग आपण पावलांचा उपयोग करूया. या रेघेपासून 5 पावलं चालत जायचं आणि ते अंतर टेपनं मोजायचं. हे अंतर आहे 3 मीटर. आता शाळेच्या प्रवेशद्वारापासून वर्गापर्यंत चालत यायचं. किती पावलं झाली? 90. 90ला 5 नी भागलं. 5 नी का भागलं? कारण आपण पहिल्यांदा 5 पावलांचं अंतर घेतलं होतं. 90 भागिले 5 हा भागाकार आला 18. म्हणजेच 90 पावलांमध्ये 5 पावलांचे 18 टप्पे होतील. 5 पावलांचा एक टप्पा म्हणजे 3 मीटर, म्हणून 18 टप्पे बरोबर 18 गुणिले 3 बरोबर 54 मीटर. म्हणजेच प्रवेशद्वारापासूनचं वर्गापर्यंतचं अंदाजे अंतर 54 मीटर. ह्याला अंदाजे का म्हटलं? कारण पाऊल टाकताना कदाचित थोडंसं जास्त किंवा कमी होऊ शकतं. आता किलोमीटरची ओळख करून घेऊया. बसमधून किंवा गाडीतून जाताना वाटेत तुम्हाला मैलाचे दगड दिसतात. यावर लिहिलेलं असतं एखाद्या गावाचं नाव आणि त्याच्या खाली टिंब किलोमीटर. थोडक्यात सातारा 25 किलोमीटर. याचा अर्थ काय? की सातारा हे गाव या खुणेच्या दगडापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. आता किलोमीटर म्हणजे किती? तर 1000 मीटर. किलोमीटर हे थोडक्यामध्ये किमी असं लिहितात. म्हणजेच मीटरच्या भाषेत बोललं तर सातारा 25,000 मीटर अंतरावर आहे. मग मोठं अंतर हे मीटरमध्ये मोजणं गैरसोयीचं आहे, म्हणून ते 1000 मीटरच्या टप्प्यांनी म्हणजेच किलोमीटरमध्ये मोजतात. मापनाचं एकक आपण मोठं केलं की मापन दाखवणारी संख्या लहान होते. होय की नाही? मग 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर,
10 किलोमीटर म्हणजे 10,000 मीटर. आता या ठिकाणी आपल्याला एक वेळापत्रक दिसतंय आणि त्या वेळापत्रकात वर्धा ते नागपूर या मार्गावरची गावं आणि किलोमीटर मधली अंतरं दिली आहेत. त्यावरून काही प्रश्नांची उत्तरं मला सांगा. सर्व गावांची अंतरं कुठून मोजली? तर वर्धा या गावाहून मोजली, कारण वर्ध्याला लिहिलंय 0. सिंधी ते नागपूर हे अंतर किती आहे? नागपूर 79 वजा सिंधी 32 म्हणजे 47 किलोमीटर आहे. तुळजापूर वर्ध्यापासून किती अंतरावर आहे? वर्धा 0 आणि तुळजापूर 24 म्हणजे 24 किमी अंतरावर आहे. सेलू रोड ते अजनी हे अंतर किती आहे? सेलू रोड 14 आणि अजनी 76 म्हणजे 76 वजा 14 बरोबर 62 किमी अंतर आहे. आता आपण मीटर आणि किलोमीटरचा अर्धा, पाव आणि पाऊण म्हणजे काय ते बघूया. 1 मीटरचा अर्धा म्हणजे 50 सेंटीमीटर. 1 मीटरचा पाव म्हणजे 25 सेंटीमीटर. पाऊण मीटर म्हणजे 75 सेंटीमीटर. आणि 1 किलोमीटरचा अर्धा म्हणजे 500 मीटर. 1 किलोमीटरचा पाव म्हणजे 250 मीटर. पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर. यानंतर एककाचे रूपांतर. 7 मीटरचे सेंटीमीटर करा. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणून 7 मीटर गुणिले 100 बरोबर 700 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटरचे मिलीमीटर करा. 1 सेमी बरोबर 10 मिमी म्हणून 9 सेंटीमीटर बरोबर 9 गुणिले 10 मिलीमीटर. 8 किलोमीटरचे मीटर करा. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर म्हणून 8 किलोमीटर बरोबर 8 गुणिले 1000 बरोबर 8000 मीटर. 5.1/2 मीटरचे सेंटीमीटर करा. 5.1/2 मीटर बरोबर 5 मीटर अधिक अर्धा मीटर बरोबर 500 सेमी अधिक 50 सेमी बरोबर 550 सेमी. आता रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. 530 सेंटीमीटर बरोबर 5 मीटर 30 सेंटीमीटर. 1240 मीटर बरोबर 1 किलोमीटर 240 मीटर. 1250 सेंटीमीटर बरोबर 12 मीटर 50 सेंटीमीटर. यानंतर वस्तुमान म्हणजे वजन. वस्तुमान मोजण्यासाठी आपण किलोग्रॅम हे एकक वापरतो. किलोग्रॅम म्हणजे थोडक्यात की ग्रॅ असं लिहितात. 1 किलोग्रॅम पेक्षा लहान वजन म्हणजे ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. आता या प्रश्नांची उत्तरे द्या. 3 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम म्हणून 3 किलोग्रॅम बरोबर 1000 गुणिले 3 बरोबर 3000 ग्रॅम. 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. अर्धा किलोग्रॅम बरोबर 500 ग्रॅम म्हणून 1.5 किलोग्रॅम बरोबर 1000 अधिक 500 बरोबर 1500 ग्रॅम. 1.25 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम अधिक पाव किलोग्रॅम म्हणून 1.25 किलोग्रॅम बरोबर 1000 अधिक 250 बरोबर 1250 ग्रॅम. 4.25 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 4.25 म्हणजे 3 किलोग्रॅम अधिक पाऊण म्हणजेच 3 किलोग्रॅम अधिक अर्धा किलोग्रॅम अधिक पाव किलोग्रॅम म्हणून 3000 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम अधिक 250 ग्रॅम बरोबर
3750 ग्रॅम. 3.5 किलोग्रॅम गहू घेण्यासाठी दुकानदार कोणती मापे वापरेल? 1 किलोची 3 माप आणि 500 ग्रॅमचं 1 माप. आता द्रव पदार्थाबाबत आकारमान आणि धारकता म्हणजे काय बघूया. आकारमानाचं एकक आहे लिटर. 1 लिटर पेक्षा कमी असलेला द्रव पदार्थ मिलीलीटर मध्ये मोजतात. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. औषधाच्या बाटलीवर हे माप आपल्याला दिसतंय. या मापावर 5 मिली आणि 10 मिली अशा खुणा आहेत. चहाचा 1 चमचाभर द्रव साधारणपणे 5 मिली असतो. आता इतर मापांमध्ये अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलीटर, पाऊंड लिटर म्हणजे 500 मिली अधिक 250 मिली बरोबर 750 मिलीलीटर. लिटर हे ली आणि मिलीलीटर हे मिली असं लिहायची पद्धत आहे. यानंतर चौकटीमध्ये योग्य संख्या लिहा. 4 लिटर बरोबर टिंब टिंब मिलीलीटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर म्हणून 4 गुणिले 1000 बरोबर 4000 मिलीलीटर. 1.25 लिटर म्हणजे किती मिलीलीटर? 1 लिटर अधिक 250 मिली बरोबर 1000 मिली अधिक 250 मिली बरोबर 1250 मिली. 1 लिटरचे माप भरण्यासाठी खालीलपैकी प्रत्येक माप किती वेळा घ्यावे लागेल? माप आहे 200 मिली. 1 लिटर म्हणजे 1000 मिली म्हणून 200 मिलीची 5 मापे घ्यावी लागतील. माप आहे 50 मिली. 50 मिलीची 20 वेळा माप घ्यावी लागतील. माप आहे 100 मिली. 1 लिटरसाठी 10 वेळा हे माप घ्यावं लागेल. माप आहे 500 मिली. 1 लिटरसाठी हे माप 2 वेळा घ्यावं लागेल. यानंतर शाब्दिक उदाहरणे. बागेतील चालण्याच्या रस्त्यावरून 1 फेरी पूर्ण केली की 250 मीटर चालणं होतं. अजितचे आजोबा त्या रस्त्यावरून रोज 4 फेऱ्या मारतात, तर आजोबा रोज किती किलोमीटर चालतात? 1 फेरी बरोबर 250 मीटर म्हणून 4 फेऱ्या बरोबर 250 गुणिले 4. 4 गुणिले 0 बरोबर 0. 4 गुणिले 5 बरोबर 20. 20तले 0 लिहिले 2 हातचे शतक स्थानी. 4 दुने 8 अधिक 2 बरोबर 10 म्हणून गुणाकार 1000. म्हणून आजोबा 1000 मीटर चालतात. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर म्हणून आजोबा रोज 1 किलोमीटर चालतात. पुढचं उदाहरण. 1 लिटर पेट्रोलला 70 रुपये. याप्रमाणे 2.5 लिटर पेट्रोलची किंमत किती? 2.5 लिटर बरोबर 1 लिटर अधिक 1 लिटर अधिक अर्धा लिटर म्हणून 70 रुपये अधिक 70 रुपये अधिक 35 रुपये बरोबर 175 रुपये म्हणून 2.5 लिटर पेट्रोलची किंमत 175 रुपये. पुढचं उदाहरण. वासिमची शाळा 12:15 वाजता भरली आणि संध्याकाळी 5:30 वाजता सुटली. मधली सुट्टी अर्धा तास होती, तर वर्गात मुले किती वेळ शिकत होती? वासिमची शाळा 12:15 वाजता भरली म्हणून 12:15 ते 1 बरोबर 45 मिनिटे. यानंतर 1 ते 5 पर्यंत 4 तास म्हणून एकूण वेळ 4 तास अधिक 45 मिनिटं बरोबर 4 तास 45 मिनिटं. 5
ते 5:30 बरोबर अर्धा तास, परंतु हा अर्धा तास मधली सुट्टी होती. त्यावेळी मुले शिकत नव्हती. म्हणून वर्गात मुले 4 तास 45 मिनिटे म्हणजेच 4:45 तास शिकत होती. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.